लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. विकास आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मागण्या मान्य असल्यास युतीचा विचार करू. नुसत्या आमदारकीसाठी सोबत जाण्या इतका नालायक नाही. प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करण्याच्या चर्चांवर बच्चू कडूंची भूमिका. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या बैठकीत कोणत्याही नावावर एकमत नाही. अंतिम निर्णय सुनेत्रा पवारांनीच घेण्याची पक्षातील नेत्यांकडून विनंती. सुनेत्रा पवारच उमेदवार जाहीर करणार, सूत्रांची माहिती. मवियाचा विधान परिषदेचा उमेदवार उद्या समजेल. उद्या 11 वाजता अर्ज भरताना उमेदवार कोण असेल ते कळेल. संजय राऊतांचं सूचक विधान. मवियाचे उमेदवार 99% उद्धव ठाकरेच असतील. मवियाच्या विधान परिषदेच्या उमेदवारीवरून मिलिंद नार्वेकरांचं विधान. बॉस इज ऑलवेज राईट, नार्वेकरांच्या पोस्टमध्ये उल्लेख. विधान परिषदेवर संधी न दिल्यानं भाजपचे संजय केनेकर नाराज असल्याची चर्चा. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, केनेकरांचं स्टेटस चर्चेत. केनेकरांना परिषदेवर भाजपकडून केवळ 13 महिन्यांसाठी संधी. शिवसेनेकडून नीलम गोऱ्हेंना विधान परिषदेवर पुन्हा संधी मिळणार, सूत्रांची माहिती. पक्षातच त्यांच्या नावाला विरोध असणारा एक वर्ग सक्रिय, मात्र वरिष्ठ नेत्यांकडून गोऱ्हेंच्या नावावर सकारात्मक विचार. बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंच पदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल. दिवंगत सरपंच संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख पराभूत. स्वरूपानंद देशमुख नवे सरपंच. लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारचा पुढाकार. महिला आरक्षण विधेयकासाठी राज्य सरकार एकदिवसीय विशेष अधिवेशन घेण्याच्या तयारीत. मे महिन्यात अधिवेशन होणार, सूत्रांची माहिती. नागपुरात बागेश्वर बाबाचं श्याम मानव यांना आव्हान. 5 दिवस नागपुरात आहे. प्रदेश त्यांचा, मंचही त्यांचाच. श्याम मानव यांना आव्हान देणारा व्हिडिओ व्हायरल. श्याम मानव यांचं धीरेंद्र शास्त्रींना प्रति आव्हान. एका रूममध्ये ठेवलेल्या 90% जरी वस्तू ओळखल्या तर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती बंद करू, श्याम मानव यांची प्रतिक्रिया. कोल्हापुरात तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचं प्रकरण. राष्ट्रीय महिला आयोगाकडून महाराष्ट्राच्या डीजीपींना तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश. 7 दिवसात घटनेचा अहवाल सादर करण्याच्याही सूचना. नाशिक अमरावती नंतर आता अकोल्यातही लव्ह जिहादच्या घटनेनं हादरला. प्रेमाच्या नावाखाली विवाहित तरुणाकडून मुलीचं अपहरण करत 5 दिवस घरात डांबून ठेवल्याची घटना. आरोपीला ताब्यात घेत तरुणीची सुटका. मुंबईतील एकाच कुटुंबातील 4घांच्या मृत्यूचं प्रकरण. मृतांच्या शरीरात पेनकिलर सदृश्य पदार्थ आढळल्याची शक्यता. रात्री जेवणात बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानं कुटुंबियांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त. टिटवाळात सापडलेल्या पार्टी ड्रग्जचं नेदरलँड्स कनेक्शन. नायजेरियन आरोपीनं 25,000 एक्स्टसी गोळ्या नेदरलँड्सवरून भारतात पाठवल्या. दिल्ली विमानतळावर कस्टम क्लिअरन्स होऊन ड्रग्ज उल्हासनगरमध्ये. पुण्याच्या देहू रोड परिसरातील गोळीबारात एकाचा मृत्यू. जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालयाजवळ भाजप कार्यकर्ते रमेश रेड्डींवर अज्ञातांनी गोळी झाडली. 2 संशयित ताब्यात. मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्प 1 मे रोजी महाराष्ट्राच्या सेवेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून व्हिडिओ ट्विट करत माहिती. मुंबई पुण्याचा प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी वाचणार. कोल्हापुरातील गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट संकेत. तर अशासकीय मंडळ नेमून अध्यक्षपद खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे द्या, भाजप नेत्यांची मागणी. नाशिकमधील वृक्षतोडीवर हरित लवादाकडून 19 जूनपर्यंत स्थगिती कायम. स्थगिती उठवण्याची मनपाची मागणी फेटाळली. आपत्कालीन परिस्थितीतही झाडं तोडण्यासाठी लवादाची पूर्व परवानगी बंधनकारक. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान.
भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपचे सुवेंदू अधिकारी यांच्यात प्रमुख लढत, 4 तारखेला मतमोजणी. ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी 2.5 लाखांची फौज, संजय राऊतांचं वक्तव्य. तर फौजांच्या बळावर निवडणुका जिंकल्या असता तर इंदिरा गांधी कधीच हरल्या नसत्या, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. पेट्रोल डिझेलच्या किमती आजच्या नंतर वाढतील, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं ट्विट. मात्र इंधन दरवाढीच्या केवळ अफवा, पेट्रोलियम मंत्रालयाचं स्पष्टीकरण. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.